नमस्कार दोस्त मंडळी. पुढची गोष्ट मोठी शाळा आणि लेखिका माधुरीताई पुरंदरे आणि ज्योत्स्ना प्रकाशननी प्रकाशित केली आहे. शाळेची गोष्ट आहे. मज्जा येते ना ऐकायला. चला तर मग ऐकूया. यशला शाळेत सोडायला नेहमी आई येते. घरी परत जाताना तो निकिताताईसोबत रिक्षातून जातो. तुम्ही कसे जाता रे शाळेतून? आई बाबा येतात, व्हॅन का मोठी बस? नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. त्या दिवशी निकिताताईची शाळा थोडी उशिरा सुटणार होती. आईनं यशला बजावून सांगितलं होतं, वर्गातच बसायचं. निकिताताईची वाट बघत वर्गातच थांब. यशची शाळा सुटली. बाकीची मुलं घरी निघून गेली. सगळीकडे कसं एकदम शांत शांत वाटत होतं. यश थोडा वेळ वर्गात बसला. मग त्याला वाटलं एक जरा चक्कर तरी मारून येऊया बाहेर. एकटाच बसला होता ना वर्गात, कंटाळा आला असेल त्याला बहुतेक. यश बाहेर आला. उंच जिना. निकिताताई नेहमी ह्याच जिन्यावरून वर जाते. काय असतं वर? यश एक एक पायरी चढून वर जाऊ लागला. किती दरवाजे, किती खिडक्या. समोरच्या उघड्या दरवाजातून यश आत गेला. त्याला ते सगळे मोठे दरवाजे आणि मोठ्या खिडक्या वाटत होत्या, कारण आपला यश छोटुकला होता अजून. बाप रे, केवढा मोठा फळा, केवढे मोठे बाग. आणि इथं सगळंच मोठं मोठं आहे. त्यामुळे यशला हा फळाही मोठा वाटत होता आणि हे बाग सुद्धा. बाग म्हणजे बेंचेस. यशनं बाकांच्या रांगांमधून फेऱ्या मारल्या. त्याला खेळण्यासाठी काहीच मिळत नव्हतं. मोठी मुलं कशाशी बरं खेळत असतील? काय खेळत असतील मोठी मुलं? कोण जाणे. मग त्याला टेबलावर ठेवलेला एक मोठा चेंडू दिसला. त्यानं हात वर करून तो चेंडू घेण्याचा प्रयत्न केला. नाही जमलं. जाऊ दे. तुम्हाला बघायचं आहे कुठला चेंडू होता? हा चेंडू आहे का? ग्लोब आहे ना, पृथ्वी आहे ना, तरी त्याला वाटत होतं हा चेंडू आहे. आणि त्याने प्रयत्न केला, पण तो काही त्याला घेता आला नाही बरं का. यश बाहेर आला. शेजारची खिडकी उघडी होती. त्यानं मान उंच करून आत पाहिलं. खूप मुलं मुली खाली माना घालून भरा 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 काहीतरी लिहित होत्या. खिडकीजवळची मुलगी यशकडे बघून हसली. यश सुद्धा तिच्याकडे बघून हसला. तिनं आपल्या जवळच्या लांबुडक्या डब्यातून एक निळा खडू काढून दिला. लांबुडका डबा म्हणजे तुमची कंपास बॉक्स बरं का. यशला दिला. यश तर भारी खुश झाला. तेवढ्यात आवाज आला, सायली काय चाललंय? काय आहे खिडकीपाशी? आतून आवाज आला. कोण असेल? टीचर. यश दचकून मागे सरकला आणि पळतच सुटला. वर जाणारा आणखीन एक जिना त्याला दिसला. यश पटापटा पटापटा पायऱ्या चढून वर गेला. त्यानं वळून मागे पाहिलं. त्या सायली ताईला ओरडणारा आवाज आपल्या मागे तर नाही ना आलाय, कारण यश प्रचंड घाबरला होता. आणखी दरवाजे, आणखी खिडक्या. एका उघड्या दरवाजातून यश आत गेला. आहा, काय हो, कोण तुम्ही? कोणीतरी हसऱ्या आणि मऊ आवाजात विचारलं. कोणीतरी होतं ना आतमध्ये. आतमध्ये यश पाहतो तर एक दादा मांडी घालून जमिनीवर बसला होता आणि त्याच्या हातात मोठं काहीतरी होतं. त्याला काय म्हणतात त्याने यशनी विचारलं. हे काय आहे रे दादा? तंबोरा. काय? तंबोरा. यश काहीतरी पुटपुटला. पण तू काय करतोयस इथे? यशला त्यांनी विचारलं. त्या दादानं तंबोऱ्यावरची छान तारा छेडून दाखवल्या. सुंदर असा आवाज आला. मी वाजवू दादा प्लीज? तू हा तबला वाजव, दादा म्हणाला. यशनं तबला वाजवला. ध ध ध ध ध ध ध. यशला एकदमच घराची आणि निकिताताईची आठवण आली. मला घरी जायचंय, तो म्हणाला. कुठं आहे तुझं घर? दादानी विचारलं. मला नाही माहिती, पण मला घरी जायचंय. अचानक यशला जाणवलं की आपल्याला आईची आणि निकिताताईची आठवण येते. यश पळत पळत बाहेर आला. जिन्यावरून खाली जायला निघाला. कुठं चाललास एकटा? शंभू काकांनी तेवढ्यात आवाज दिला. निकिताताईकडे चाललोय काका. चल, आपण तुझ्या निकिताताईची शाळा सोडून देऊया. शंभू काकांनी यशला उंच उचललं. यशने दोन्ही हातांनी भली मोठी घंटा वाजवली. घण 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 घण. तुमच्या शाळेत वाजते का रे शाळा सुटल्यावर घंटा?
घण 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 घण. तशी त्याने ती घंटा वाजवली. घरी जाताना यशनं निकिताताईला सगळी गंमत सांगितली. केवढा मोठा फळा आणि केवढे मोठे बाक होते निकिताताई. मी न तबला वाजवला आणि घंटासुद्धा मीच वाजवली. हे तुला ऐकू आली का ग निकिताताई? आली ना? तुला येते का ग घंटा वाजवता? यशने निकिताताईला विचारलं. आणि यशचा असा एक छानसा दिवस गेला त्याच्या त्या मोठ्या शाळेमध्ये. कशी वाटली गोष्ट? मोठी शाळा माधुरीताई पुरंदरांनी लिहिलेली आणि ज्योत्स्ना प्रकाशनने प्रकाशित केलेली होती. तुम्हाला जर अशा गोष्टी आवडत असतील तर माझ्या यूट्यूब चॅनेलला नक्की 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 सबस्क्राईब करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा बरं का. पुढची गोष्ट घेऊन लवकरच. अच्छा, स्वस्थ राहा, मस्त राहा.